नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन 5 भाऊचा धक्का संपलेला आहे आणि सोमवारच्या भागात वाईल्ड कार्डची एंट्री होणार आहे. म्हणजे आपले संग्राम भाऊ चौगुले यांची घरात एंट्री होणार आहे. पण घरात गेल्याच्या नंतर काही धिंगाणा होणार आहे, ज्या दिवसाची सुरुवात कशी होणार आहे त्या सगळ्या विषयी आपण चर्चा करणार आहे. आणि एक टास्क होणार आहे, म्हणजे तो नॉमिनेशन टास्क होणार आहे. त्या नॉमिनेटेड कंटेस्टंट पण माहिती आलेले आहेत, आपल्या समोर आलेले आहेत, कोण कोण नॉमिनेटेड आहे ते सगळं आपण चर्चा करणार आहे. पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब पसंत केलं, प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा. मराठी माणसाला असं सपोर्ट करत राहा. आणि भाऊंना विचारूया नक्की काय काय झाले आजच्या भागामध्ये. नक्कीच भाऊ, सगळ्यांना जी हे होती प्रतीक्षा होती, उत्कंठा होती की वाईल्ड कार्ड एंट्री कोण येणार. तर वाईल्ड कार्ड एंट्री काल भाऊच्या धक्क्यावरती आपण बघितलं आहे की एपिसोड संपता झालेली आणि एंट्री केलेली आपले बॉडी बिल्डर, म्हणजे एकदम रांगडी कोल्हापूरचे आपले हे संग्राम भाऊ चौगुले यांनी घरामध्ये एंट्री केलेली आहे वाईल्ड कार्ड. आणि एंट्री केल्यानंतर एंट्री अशी केली की सगळ्यात आधी त्यांनी दर्शन घेऊन पुढं आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा देऊन घरामध्ये एंट्री केलेली आहे. एंट्री केल्यानंतर सगळे सदस्य त्यांच्या स्वागतासाठी तिथं समोर थांबलेले. मग ते तिथं गेल्यानंतर सगळे शॉक झालेले आहेत की म्हणजे इतका तगडा व्यक्तिमत्व बघून नक्कीच शॉक झाले. त्याच्यामध्ये मग निकी, अरबाज, वैभव, जानवी असेल किंवा मग आपले टीम बीचे बाकी सदस्य असतील, हे शॉक झालेले आहेत. हे एकदम हे झालेले आहेत की हे काय नक्की इतके तगडे स्पर्धक आता घरामध्ये एंट्री झालेली, म्हणजे आमचं काय खरं नाही असं निकी आणि अरबाजच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह नक्कीच पडलेलं आहे. कारण ते वाईल्ड कार्ड एंट्री म्हणजे घरात एंट्री होणार, ते वाईल्ड कार्ड होती की काय होती ह्यांना माहिती नव्हतं. कारण फळ्यावरती लिहिलेलं होतं की मी येतोय. तर ते सगळ्यांनी मग मला वाटतं निकी कोणीतरी बघितलं ते वैभवनी वगैरे, मग ते त्यांची चर्चा चालू झाली. तर पॅडी दादा म्हणले अरे मला तर लक्षातच नाही की घरामध्ये फळा आहे. तर ते मग वैभव वगैरे बाकीचे सदस्य म्हणले की ती इरिनासाठी इंग्रजी शिकवण्यासाठी तो फळा ठेवलेला होता आणि त्याच्यावरती ते लिहिले मी येतोय, शेर आया. तसं आपण काल बघितलं नॉक ते तेरा बाप आया ह्या गाण्यावरती आपल्या संग्राम भाऊ चौगुले यांची घरामध्ये एंट्री झाली. आणि ती एंट्री म्हणजे एंट्री नव्हती, अशी खतरनाक एक आपण म्हणू शकतो की एक जसा सिनेमाचा ट्रेलर असो असा ट्रेलर, आणि त्यांनी धडाकेबाज एंट्री केलेली आहे. आणि एंट्री केल्यानंतर सगळे सदस्य घराच्या समोर त्यांना स्वागतासाठी थांबल्यानंतर मग त्यांनी सगळ्यांची माहिती स्वतः तिथं सांगितलेली आहे. म्हणजे प्रोमोत आपण बघतोय की अरबाजला ते म्हणलेत तू आत्तापर्यंत जो खेळला आहे फक्त कमकोत सदस्यांबरोबर तुझा गेम खेळलेला आहे, असं त्याला आपण थोडंसं डिवसताना किंवा त्याला सुनावताना बघितलेलं आहे प्रोमोमध्ये. आजच्या एपिसोडमध्ये ते बघायला विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर भाऊ देखील आम्ही सगळे तुम्हाला वारंवार विनंती करत असतो, आव्हान करत असतो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बिग बॉस असेल किंवा इतर कुठले रिलेटेड आपले व्हिडिओ वगैरे असतील, शॉर्ट्स असतील, आपण घेऊन येत असतो. तर अशा प्रकारे आपल्या अरबाजला त्यांनी हे सुनावलेलं आहे की कमकोत लोकांबरोबर तू खेळत होता, परंतु आता तुला नक्की पुढे हे होईल. तर थोडेसे असे सगळे शॉक झालेले. आणि याच्यामध्येच बिग बॉसनी एक ट्विस्ट आणला आहे की बिग बॉसनी नॉमिनेटचं एक टास्क त्याच्यामध्ये घेऊन आलेले आहेत. आणि संग्राम भाऊ चौगुले यांना त्या टास्कमध्ये एक आपण संचालक म्हणू शकतो की बिग बॉसच्या शब्दामध्ये असं हे केलेलं आहे. आणि त्यांनी म्हणजे नॉमिनेट करायचे, म्हणजे सदस्य अपात्र ठरवायचे आहेत. 4 किंवा 5 लोकांना अपात्र ठरवायचे आहेत. तिथं स्विमिंग पूल आहे, त्या स्विमिंग पूलमध्ये त्या सदस्यांना त्यांच्याबद्दल हे सांगितल्यानंतर त्यांनी उडी मारायची किंवा संग्राम भाऊंनी त्यांना धक्का द्यायचा, अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे. तर ते कोण आहेत ते भाऊ सांगतील. परंतु थोडंसं निकी तांबोळीबद्दल की जसं मान काप्याचा जो टास्क झाला पलीकडच्या हप्त्यामध्ये, त्याच्यामध्ये गुहेमध्ये निकीला जायचं होतं. तर म्हटली माझा ट्रॉमा आहे, मला अंधाराचा ट्रॉमा आहे किंवा मला खोल याचा ट्रॉमा आहे, मी काय जाऊ शकत नाही. आपले अभिजित सावंत इंजर्ड असून देखील, गुडघ्याला दुखापत असून देखील ते त्या टास्क पूर्ण करण्यासाठी आतमध्ये गेले होते. आत्ता देखील असंच तिने आपले संग्राम भाऊ चौगुले यांनी तिचं नाव घेतल्यानंतर तिला उडी मारायला सांगितलेलं आहे. तर ती म्हटली नाही, माझं मेडिकल इश्यू आहे, माझा ट्रॉमा आहे पाण्याचे किंवा याच्याबद्दल, त्याच्यामध्ये मी उडी मारू शकत नाही. तर मित्रांनो, हिचा ट्रॉमा होता पाण्याबद्दल. तर त्या दिवशी आपण बघितलं की कॅप्टन्सी टास्कमध्ये ज्यावेळेस शॉवरवरून पाणी पडत होतं त्यावेळेस त्या पाण्याचा ट्रॉमा तिचा कुठं गेला होता, असा महाराष्ट्राच्या जनतेला आजचा एपिसोड बघितल्यानंतर प्रश्न पडला नाही. म्हणजे नक्कीच मला वाटेल. तर मग आपल्या संग्राम भाऊंनी काय केलं, तिला म्हटलं बिग बॉस
ही आतमध्ये उडी मारत नाही, मला यांना धक्का द्यावा लागेल. आणि आपल्या संग्राम भाऊंनी एकदम रांगड्या पद्धतीने गेम चालू केलेला आहे, तिला धक्का दिलेला आहे. ती बाहेर आल्यानंतर आपल्या संग्राम भाऊंला थोडासा दम देते, धमकी देते की हा किती दिवस टिकतोय वगैरे बघेल. म्हणजे एकेरी भाषा आपण निकीची ही पुढे चालू आहे, हे आजच्या एपिसोडमध्ये बघणार आहे. एवढे मोठे बॉडी बिल्डर आहे, त्यांची इतकी रिस्पेक्ट अख्खा महाराष्ट्र करतोय, अख्खा भारत करतोय. त्यांना जे भरपूर असे पुरस्कार भेटलेले आहेत, इथं एकेरी उल्लेख करणं खरं गरजेचं आहे की काय ह्याचं आहे मला काही कळत नाही. रिस्पेक्ट करणं खूप गरजेचं आहे. भाऊंनी धक्क्यावरती वारंवार सांगितलं आहे. पॅडी दादांनी तर तिला लाडू खायला दिला, कडू लाडू, की तू हा गोड समजून घे. का तर तू कधी पॅडी बोलती, कधी पॅडी दादा बोलते, तू कधी पंढरीनाथ बोलते, तुला काय बोलायचं ते बोल. तसं काय माझा तुझ्यावरती रोष नाही, पण तू वयाचा एक हिशोब करून आज निकी 28 ते 30 वर्षाची, आपले पॅडी भाऊ 55 वर्षाचे आहेत, संग्राम दादा देखील खूप मोठे आहेत, तिच्यापेक्षा 4-5 वर्षांनी 5-10 वर्षांनी मोठेच आहेत नक्की. तर तिने ती रिस्पेक्ट केली आहे. तर भाऊकडनं आता आपण पुढची माहिती जाणून घेऊ. कोण कोण नॉमिनेट केले संग्रामदादांनी ते देखील आपण गणेश भाऊंकडनं जाणून घेऊ. नक्कीच बरोबर आहे. नॉमिनेटेड कंटेस्टंट ते तर तुम्हाला सांगतोच, पण टास्क असा होता की जसं की भाऊंनी सांगितलं की स्विमिंग पूलमध्ये ढकलायचं होतं. वाईल्ड कार्ड आला म्हणजे काही ना काहीतरी पॉवर घेऊनच येतो, काही ना काहीतरी ट्विस्ट घेऊन येतो. तर ट्विस्ट जसा होता की त्याला आतमध्ये टाकायचं होतं, स्विमिंग पूलमध्ये ढकलायचं होतं. आणि जोड्या होत्या आणि एक त्रिकूट पण होतं. तर जोड्या अशा होत्या की अंकिता आणि वर्षाताई होत्या. आणि अंकिता आणि वर्षाताई यांच्यामध्ये ठरवायचं होतं की कोणाला ढकलणार. तर त्यांनी अंकिताला ढकललं, वर्षाताईला त्यांनी ठेवलं. त्याच्यानंतर मग दुसरी जोडी अशी होती की बाबा आपला जो होता वैभव आणि सूरज, तर मग त्यांनी वैभवला ढकललं आणि सूरजला त्यांनी ठेवलं. तसं काहीतरी होतं. पण त्याच्यानंतर मग सगळ्यात शॉकिंग म्हणजे की पॅडी आणि अरबाज जेव्हा होते तर त्यांनी अरबाजला ढकललं आणि पॅडी दादाला ठेवलं. तर बरीचशी जणं जे प्रेक्षक पण होते आणि आपल्या लाईव्हवरती पण आले असेल, तुम्ही जर का मित्रांनो लाईव्ह नसेल बघत, प्लीज मित्रांनो लाईव्ह बघत जावा. आपला लाईव्ह आपण येत असतो, एपिसोड संपला की आपण लाईव्ह येत असतो, सगळ्यांची चर्चा करतो, सगळ्यांचे कमेंट घेतो, त्याच्यावरती आपण डिस्कशन करत असतो. तर आपल्या लाईव्हवरती पण डिस्कशन झालं होतं की बाबा संग्रामदादांनी जी रँकिंग लावली होती टॉप 5ची, त्याच्यामध्ये अभिजित सावंत 1 नंबरला, 2 नंबरला निकी, 3 नंबरला सूरज, 4 नंबरला आपला होता ते म्हणजे अरबाज आणि 5 नंबरला होती ती जान्हवी किल्लेकर. तर अशी रँकिंग होती. तर त्याचा प्रेक्षकांचा रोष होता की बाबा एवढी रँकिंग अशी का, म्हणजे हे टीम एकडून जाऊन खेळणार आहे का, हे परत एक सदस्य जो आता नवीन गेलेला आहे आणि परत एकदा तो प्रेक्षकांचा रोष सहन करणार आणि टीम एमध्ये जाऊन खेळणार. पण आपण लाईव्हवरती पण चर्चा केली होती. भाऊंनी आपल्याला सांगितलं होतं की असं काहीतरी असू शकतं की बिग बॉसच्या मेकर्सनी त्यांना सांगितलं असेल की तुम्ही हे अशी रँकिंग सांगा, जेणेकरून जे टीमेचे सदस्य आहेत त्यांना सहानुभूती भेटेल आणि एक काहीतरी त्यांची जी इमेज डाऊन झालेली आहे ती थोडीशी वरतीन, असं काहीतरी असू शकतं. म्हणून संग्राम भाऊ चौगुले यांनी ती रँकिंग दिली असेल, कारण की प्रेक्षकांच्या मनात एक थोडंसं एक वेगळा हे निर्माण व्हावं म्हणून. पण आतमध्ये गेल्याच्यानंतर त्यांनी त्यांचा गेम दाखवलेला आहे की त्यांचा सपोर्ट नक्की कोणाला आहे. तर त्यांचा सपोर्ट मित्रांनो टीम बीकडे आहे, कारण की जेव्हा अरबाज आणि पॅडी होता तर त्यांनी पॅडी दादाला न ढकलता त्यांनी अरबाजला ढकललेलं आहे त्या स्विमिंग पूलमध्ये, असं झालेलं. त्याच्यानंतर वैभवला देखील ढकललं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा त्रिकूट होतं, जेव्हा अभिजित सावंत, आपला निकी आणि डीपी दादा हे त्यांचं त्रिकूट होतं, तेव्हा त्यांनी ढकललं होतं ते आपल्या निकीला ढकललं. जसं भाऊ बोलले की निकीला ते ट्रॉमा आला, ती म्हणले की माझा मेडिकल कंडिशन असं बरंच काय म्हणली, तर मला ते जायचं नाही आतमध्ये. मग तो म्हणला बिग बॉस मी हिला ढकलतोय, माझं काम आहे, मी ढकललं. आणि त्यांनी ढकललं. तिथं अरबाज पण आला होता आणि अरबाजचं तिथं फुसकीगिरी आपण बघितलेली, कारण की तो तिथं घाबरला होता. कारण की आपल्या भाऊचा बायसेपचा साईजच एवढा आहे की त्याची मांडीची साईज नसन तेवढी त्याच्या बायसेपची साईज आहे. त्याचे मित्र म्हणतो की त्याच्यात ते 2 छाती मिळून त्याची 2 साईज होतील, तेवढा त्याचा बायसेपचा साईज होईल. आणि एवढा मोठा साईजचा एवढा मोठा बलदंड माणूस त्याच्या जर का समोर असेल तर मग तो 100% घाबरणारच. अजून एक नॉमिनेटेड झालं म्हणजे ते आर्या पण झालेलं नॉमिनेटेड. त्याच्यामध्ये जान्हवी आणि आर्या होते, तर त्यांनी जान्हवीला न ढकललं, त्यांनी आर्याला ढकललं. म्हणजे अतिशय बुद्धिमान खेळाडू मित्र म्हणून, कारण की त्यांनी गेमच्या हिशोबाने हा नॉमिनेट करतोय. म्हणजे त्यांनी टॉप 5मध्ये मला तर वाटते की त्यांनी ठीक आहे, त्यांनी त्याचा गेम असेल, त्यांनी त्याच्या गेमच्या हिशोबाने त्यांनी जे टॉप 5 ठरवले होते. आणि त्याच्यानंतर मग तो आतमध्ये गेल्याच्यानंतर त्यांनी सगळे स्ट्रॉंग त्याला जे वाटतं ते स्ट्रॉंग त्यांनी त्याला नॉमिनेट केले. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आर्याला पण नॉमिनेट केलं. असं काय त्यांनी एक गेम त्यांनी त्याच्याकडं वळवलेला आहे. आणि त्याला पण मित्रांनो तुम्हाला काय वाटते की ह्यावेळेस वर्षाताई, कारण की आपण लाईव्हवरती पण चर्चा करत असतो की वर्षाताई नॉमिनेट झाले पाहिजे, वर्षाताई जर का नॉमिनेट झाल्या, कारण की बाकीचे इतर कंटेस्टंटकडून काही ना काहीतरी कंटेंट येतोच आहे. म्हणजे वैभवची काहीतरी भांडणं निकीसोबत, जान्हवीची भांडणं कोणासोबत तरी, किंवा मग आर्याची भांडणं असतात निकीसोबत. टास्कमध्ये थोडीफार चांगले खेळत असते, तिचा फॅन बेस पण मोठा आहे. आता तर शिव ठाकरेंनी पण तिला सपोर्ट केलेला आहे. पण तुम्हाला काय वाटतं की मग नो एलिमिनेशन किंवा नो एविक्शन असं काहीतरी असू शकतं का, कारण की वर्षाताई एलिमिनेट नाही झाले, तुम्हाला काय वाटते? नक्कीच भाऊ. तर आत्ता तर म्हणजे
आपल्या लाईव्हवरती असेल किंवा इतर आपण महाराष्ट्र जनतेचा हे बघतोय की वर्षाताईंचा गेम थोडासा थोड्या कमी प्रमाणात दिसतोय किंवा त्यांची चर्चा नाहीच आहे. तर वर्षाताई वाटत होतं की घनश्यामनंतर वर्षाताईंचा नंबर लागू शकतो, पण आत्ता वर्षाताई नॉमिनेटमध्येच नाही आहेत. म्हणजे संग्रामदादांनी देखील एक ट्विस्ट आणला आहे आता गेममध्ये. म्हणजे तुम्ही जसं म्हणताय की हा गणपती वीक असल्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये नो इलेक्शन होऊ शकतं, नॉमिनेशन होऊ शकत नाही असं वाटतंय भाऊच्या धक्क्यावरती. एक ही शक्यता नाकारता येत नाही. आणि जर झालं तर नक्कीच मला वाटतंय वैभव आणि आर्या या दोघांच्यामध्ये कोणतरी नक्की बाहेर जाण्याच्या ह्याच्यामध्ये राहणार आहे. असं काहीतरी हे असू शकतं, पण शक्यतो नो इलेक्शन होईल मला असं वाटतंय. भाऊ, तुम्हाला काय वाटतंय? बरोबर आहे. भाऊंचं म्हणणं म्हणजे भाऊंचं प्रिडिक्शन जे असतं ते 100% खरंच असतं. कारण की आपण ह्याच्या आधी पण बघितलं होतं की भाऊंनी पण प्रिडिक्ट केलं होतं की संग्राम चौगुले येणार आणि ते 100% आले पण होते. तर मग त्यांचं प्रिडिक्शन मला वाटतं की खरं असू पण शकतं. पण शक्यतो जर का बाहेर निघाले तर आर्या, जसं भाऊ बोलले की आर्या निघू शकते बाहेर. वैभवचं थोडंफार चान्सेस कमी आहे, पण आर्या निघू शकते बाहेर. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? तुम्ही खाली कमेंट करून सांगा की ह्या नॉमिनेशनमध्ये कोण कोण नॉमिनेट व्हायला पाहिजे होतं आणि काय काय झालं, आणि संग्राम चौगुले किती कल्ला करणार आहे, किती मस्ती काढणार आहे, मजा काढणार आहे, त्याची एक वेगळी साईड पण प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. कारण की तो दरवेळेला बॉडी बिल्डिंग त्या एका ह्याच्यामध्येच तो एक चौकटीमध्ये आपल्याला दिसलं आहे, पण त्याचं एक खऱ्या आयुष्यामध्ये तो कसा आहे, तो कसा वागतो, कसा बोलतो, कशी मस्ती मजा, ते सगळं काय करतो, त्याची जी व्यायाम करण्याची पद्धत आहे, त्याची खाण्याची पद्धत आहे, सगळं काय आपल्याला दिसणार आहे. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही नक्की खाली कमेंट करून सांगा. वाईल्ड कार्ड तगडा आलेला आहे, अजून कोण वाईल्ड कार्ड तुम्हाला बघायला आवडेल नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा मोरया.